नमस्कार. आज आपण जे काल पूर्णांक संख्या पाहिलं होतं त्याच्या पुढचं चॅप्टर घेऊ आपण समसंख्या. लक्षात घ्या, कोणती संख्या? समसंख्या. लक्षात घ्या, आपण समसंख्या कशाला म्हणायचं? समसंख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्या काय असतात? समसंख्या असतात. आता लगेच विषम संख्या पाहूया आपण. विषम संख्या लक्षात घ्या. विषम संख्या म्हणजे काय? आता लक्षात घ्या, याच्या विरोधामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल. लक्षात घ्या, 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, ज्या संख्येचे एकक स्थानी या संख्या असतात ते काय असतात? विषम संख्या असतात. आता सम आणि विषम संख्येचे गुणधर्म पाहू. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. समजतं? जगामध्ये कोणतीही समसंख्या घ्या. लक्षात घ्या, आता उदाहरण घेऊ आपण. 52 भागिले 2 असेल, कितीचा भाग असेल? 26 दोन्ही 52. समजते का? म्हणजे जगातील कोणत्याही समसंख्येला 2 न भाग जातो. समजते का? 2 न निशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? समसंख्या. आता लक्षात घ्या, आता याच्या उलट. समजते का? आता याच्या उलट आता विषम संख्या कशाला म्हणायचं? समजतं का? आता विषम संख्येला आपण पाहिलं, ज्याचे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 आहे, आपण यांना विशेष काय म्हणतात? विषम संख्या म्हणतो. आता विषम संख्येला आपण जेव्हा 2 न भाग घालतो, जेव्हा 2 न कोणती विषम संख्या आपण घेतली? 53. काय घेतली संख्या? 53. जर 53 ला जर आपण 2 न भाग घातला, 53 ला 2 न भाग घेतला, भागाकार किती होतो? 26 येतो. समजते? पण बाकी काय असते? 1 असते. म्हणजे कोणत्याही विषम संख्येला 2 ने भागले असता बाकी किती येते? 1 येते. अशा संख्येला काय म्हणतो? विषम संख्या. आता लक्षात घ्या, आणखी आपण एक लक्षात घ्या. आता कोणत्याही समसंख्येचं जे दुप्पट आहे, कोणत्याही समसंख्येला 2 न जेव्हा गुणलं जातं, कोणत्याही समसंख्येचे दुप्पट जे आहे ते हमेशा काय असते? समसंख्या असते. काय असते? समसंख्या असते. तसेच कोणत्याही समसंख्येचे दुप्पट काय असते? एक समसंख्या असते. तसेच कोणत्याही विषम संख्येचे दुप्पट ही सुद्धा काय असते? समसंख्या असते. आणि लक्षात द्या, आपण ते सुद्धा पाहूया. आता लक्षात घ्या, उदाहरण घ्या. आता एक 125 काय आहे? एक विषम संख्या आहे. आता 125 गुणिले 2 जर केला आपण, 125 ची दुप्पट जर केली तर किती येईल? हे 250 येईल. अलग समसंख्या म्हणजे कोणत्याही विषम संख्येची दुप्पट जे आहे ते काय असते? समसंख्या असते. तसेच कोणत्याही समसंख्येची सुद्धा दुप्पट काय असते? समसंख्या असते. आणि विषम संख्येची जे दुप्पट आहे ते काय असते? समसंख्या. उदाहरण पाहू आपण. आता काय घेऊ आपण? लक्षात द्या, 54 गुणिले 2 किती येईल उत्तर? 54 गुणिले 2, 4 दुनी 8, 5 दुनी 10 म्हणजे 108. लक्षात घ्या, जे समसंख्येची दुप्पट केली असता कोणती संख्या मिळते? समसंख्या मिळते. आता समसंख्या लक्षात घ्या, हे 8 आहे का एकक स्थानी? आहे का 8 एकक स्थानी? हे काय झाली? समसंख्या झाली. आता 125 विषम संख्या आहे. 5 म्हणजे काय? हे विषम संख्या आहे. समजतं का? या संख्येची दुप्पट केली असता काय? ते 250 आहे का 0 एकक स्थानी? आहे का एकक स्थानी? पहा. समजतंय का? या गोष्टीने आपल्याला एवढं समजतंय, कोणत्याही समसंख्येची दुप्पट जी आहे ती समसंख्या असते. कोणत्याही विषम संख्येची दुप्पट जी आहे ती सुद्धा समसंख्या असते. समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय? निशेष भाग जातो. लक्षात घ्या, निशेष भाग जातो म्हणजे नेमकं काय? कोणत्याही संख्येला 2 ने भागला असता बाकी जिथे 0 येते त्या संख्येला काय म्हणतो आपण? त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता लक्षात घ्या, विषम संख्येला कोणत्याही विषम संख्येला 2 न जर भागला असता तर बाकी किती येते? 1 येते. शिवाय 1 ही संख्या सोडून. समजते का? 1 संख्या सोडून तुम्ही 3 ला 2 भागाकार करून बघा. 2 ला घाला, 7 ला घाला, 9 ला घाला. लक्षात घ्या. आता 2 न 3 ला भाग घातला,
बे1 बे म्हणजे बाकी 1 उरली, 5 ला गेला बे2 4 बाकी 1 उरली, तर 7 ला गेला बे3 6 बाकी 1 उरली, 9 ला गेला बे4 8 बाकी 1 उरली. समजते का? म्हणजे 1 सोडून 1 ही संख्या सोडून बाकी जगातला कोणत्याही विषम संख्येला 2 ने भाग घातला असता बाकी काय असते? 1 असते. लक्षात येते? आता लक्षात घ्या, एवढं समजते का? आता पुढचं घेऊ. आता लक्षात घ्या, कोणत्याही समसंख्येमध्ये, आता कोणत्याही समसंख्या लक्षात घ्या, आता समजा 127 ही एक विषम संख्या आहे. लक्षात घ्या, आता कोणत्याही विषम संख्येमध्ये एक ही संख्या मिळवली असता, कोणत्याही विषम संख्येमध्ये एक ही विषम संख्या म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये एक ही विषम संख्या मिळवली असता काय तर उत्तर समसंख्या आहे. समजते का? म्हणजे विषम संख्येमध्ये कोणत्याही एक ही संख्या मिळवली असता येणारी संख्या काय असते? समसंख्या. तसेच कोणत्याही समसंख्येमधून, आता कोणते एखादं उदाहरण घ्या, 252 असेल, आता कोणत्याही समसंख्येमधून एक वजा केला असता, कोणत्याही समसंख्येमधून एक ही संख्या वजा केला असता येणारी जी बाकी आहे ती काय असते? विषम संख्या असते. समजते का? एवढं समजतंय? आता लक्षात घ्या, कोणत्याही समसंख्येमध्ये, आता लक्षात घ्या, आता हे 128 काय आहे? समसंख्या आहे. 251 काय आहे? विषम संख्या आहे. आता कोणत्याही समसंख्येमध्ये 2 मिळवला असता, कोणत्याही समसंख्येमध्ये 2 मिळवला असता येणारे उत्तर काय असते? हे समसंख्या असते. तसेच कोणत्याही विषम संख्येमध्ये 2 मिळवला असता, कोणत्याही विषम संख्येमध्ये 2 मिळवला असता येणारं उत्तर काय असते? हे विषम संख्याच असते. समजतंय का तुम्हाला? हे गोष्ट प्रत्येकाला लक्षात असलं पाहिजे. लक्षात घ्या. आता आपण पाहूया सम आणि विषम संख्येमध्ये काही प्रश्न असतील तर व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि सरळ सरळ प्रश्न काय असेल तर विचारा मला. आता पुढची संख्या पाहूया आपण. लक्षात घ्या, आता पुढची संख्या पाहूया त्रिकोणी संख्या. सम आणि विषम समजलं. आता तिसरी आहे, कोणती संख्या? त्रिकोणी संख्या. समजते का? आता लक्षात घ्या, दोन क्रमवार येणाऱ्या संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता 7 लक्षात घ्या, आता 2 आणि 3 आहे, हे आणि 2 आणि 3 आहे, हे कशी संख्या आहेत? क्रमाने येणाऱ्या संख्या. लक्षात घ्या, आता बेत्रिक किती झालं? बेत्रिक 6. काय आहे? बेत्रिक 6. आता 6च्या निमपटीस काय येते? 3 येते. म्हणजे 3 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. समजतंय का? लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, दोन क्रमाने येणाऱ्या संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण काय म्हणतो? त्रिकोणी संख्या म्हणतो. आता 2 आणि 3 चं उदाहरण दिलं आपण. बेत्रिक 6, ह्याचा गुणाकार लक्षात घ्या, 2 गुणिले 3, बेत्रिक किती आलं? 6. आता ह्याच्या निमपटीचं निमपट म्हणजे आपण काय करतो? 2 भाग करतो, अर्ध करतो. म्हणजे 6 भागिले 2 जर केलं किती उत्तर? 3 येईल. म्हणजे 3 हे काय आहे? त्रिकोणी संख्या. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण. लक्षात घ्या, आता 5 आणि 6 हे उत्तर घेऊ. 5 आणि काय? 6 घेऊ. आता लक्षात घ्या, तुम्हाला त्रिकोणी संख्या कसं काढायचं? काय म्हणते? या दोन क्रमवार येणाऱ्या संख्येच्या गुणाकाराच्या, म्हणजे काय येईल? 5 गुणिले 6 किती आलं? 30 आलं. गुणाकार करला. आता ह्याच्या निमपट म्हणजे काय? भागिले 2 अर्ध करला. समजतंय का? म्हणजे भागिले 2 केलं उत्तर केलं ह्याचं 15 2 30, म्हणजे 15 काय आहे? त्रिकोणी संख्या. समजतं का? आता तिसरं उदाहरण घेऊ आपण. आता लक्षात घ्या, आता आपण काय करू? एक 9 आणि 10. समजतंय का? 9 आणि 10. लक्षात घ्या, दोन क्रमवार येणाऱ्या संख्या इथे. आता गुणाकार करा. 9 गुणिले 10 किती उत्तर? 90 येईल. काय उत्तर येईल? 90. काय उत्तर येईल? 90. आता 90चं आपण निमपट केलं, 90 ला अर्ध केलं तर उत्तर किती येईल? 45. समजतंय का? म्हणजे 45 ही काय आहे? त्रिकोणी संख्या. इथे 15 काय आहे? त्रिकोणी संख्या. समजतंय? इथं 6 आहे, इथं 3 काय आहे? त्रिकोणी संख्या आहे.
लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपण काय करू, आणखी उदाहरण पाहू. 1,2 असेल क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. लक्षात घ्या 1 गुणिले 2 त्याला उत्तर 2. 1 गुणिले 2 उत्तर कितीला 2. ह्याला परत अर्ध करायचं, भागिले 2 करा, उत्तर किती 1 येईल. म्हणजे सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1 आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1 आहे. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत, 13. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या त्रिकोणी, 13 संख्या जे आहेत ते त्रिकोणी संख्या. लक्षात घ्या. समजतं का. आता त्या त्रिकोणी संख्या आपण पाहूया कोणकोणत्या आहेत ते. आता 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या त्रिकोणी संख्या पाहूया. पहिल्यांदाच पाहिलं आपण सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. समजतं का. आता दुसरं 3 ही एक त्रिकोणी संख्या आहे. 6 एक त्रिकोणी संख्या आहे. 10, 15, 21, 28 आणि 36. 28 आणि 36. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या. आता आणखी कोणत्या संख्येत पाहूया आपण. आता प्रत्येकाचं काय विश्लेषण करूया. तुम्हाला 1चं सांगितलं, 6चं सांगितलं. आता लक्षात घ्या आपण 6चं पाहूया. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 6 एक आहे त्रिकोणी संख्या आहे. आता त्रिकोणी संख्या जर काढायचं असेल तर क्रमाने येणाऱ्या संख्या कशा काढायच्या लक्षात घ्या. आता ही 6 ही त्रिकोणी संख्या आहे, बरोबर आहे. आपण काय केलं होतं, त्रिकोणी संख्या माहित करण्यासाठी अगोदर काय केलं होतं लक्षात घ्या. त्रिकोणी संख्या माहित करण्यासाठी काय केलं आपण, 3 आणि आधी 4 संख्या घेतली. 4 त्रिकम 12. समजते का. 3 आणि 4 ही एक क्रमवार संख्या घेतली. आपण काय केलं, ह्या 3 आणि 4चा काय केलो, गुणाकार केलो. समजते. उत्तर किती आलं, 3 चौक 12. समजते का. आता क्रमवार येणाऱ्या संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे उत्तर किती आलं, 6. समजते का. आलं का उत्तर. म्हणजे लक्षात घ्या एखादी त्रिकोणी संख्या असेल तर त्याची जे क्रमवार येणारी संख्या काढायची असेल. आता लक्षात घ्या. आता उत्तर किती आलं, 6. आता लक्षात घ्या क्रमवार येणारी संख्या काढायची असेल तर काय करायचं. आता जसं भागिले 2 केले ह्याची उलटी क्रिया करायची. 6 लक्षात घ्या हे 6 आहे. 6 गुणिले 2 किती झालं, 12. 12चे परत अवयव पडा तुम्ही. 3 गुणिले 4 पहिले काही अवयव क्रमाने येणारे आहेत का. अशा प्रकारे काय त्रिकोणी संख्या काढायची. समजते. आता लक्षात घ्या हे समजलं. आता 10वीची. आता 10 जर 10 त्रिकोणी संख्या असेल तर क्रमाने येणारे अवयव काय असतील लक्षात घ्या. आता लक्षात घ्या 10 त्रिकोणी संख्या आहे तुमची, क्रमाने येणारे अवयव काय असतील. आता तुम्हाला सांगितलं आधी दुप्पट करायचे. 10चे काय करायचे, दुप्पट. 10 गुणिले 2 किती झालं, 20. किती झालं, 10 गुणिले 2 20 झालं. समजतंय का. आता लक्षात घ्या 10 गुणिले 2 किती झालं, 20. 20चे अवयव पुन्हा 5 गुणिले 4 आहे का क्रमाने येणारी संख्या. 5 गुणिले 4 आहे का. म्हणजे हे 10 सुद्धा काय आहे, त्रिकोणी संख्या. आता पुढचं घेऊ आपण 15. आता 15 आहे. 15चे दुप्पट करा. आपला 15 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. जर 15 ही संख्या त्रिकोणी आहे किंवा नाही हे ओळखायचं असेल तर कशा पद्धतीने उत्तर काढायचं लक्षात घ्या. आता 15चं केलं, 15 गुणिले 2 करा. 15 गुणिले 2 समजतं किती आलं उत्तर, 30 आलं. बरोबर आहे. आता याचं निमपटी संबंध आहे लक्षात घ्या. निमपट केलं म्हणून काय झालं लक्षात घ्या. जर तुम्हाला निमपट उत्तर काढत असताना आपण त्रिकोणी संख्या काढत असताना काय करतो, निमपट करत असतो. संख्येची काय करत असतो, गुणाकाराची निमपट करत असतो. जर त्रिकोणी संख्या कोणती आहे हे ओळखायचं असेल तर दुप्पट करायचं. आता 15 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही हे ओळखायचं असेल तर 15चे दुप्पट करा. 15 गुणिले 30 आलं उत्तर. आता 30चे अवयव पाडा. 5 गुणिले 6 आहे का. म्हणजे ही 15 ही संख्या काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. आता 21 ची पाहू आपण परत. आता काय करू आपण 21 चे पाहू. आता लक्षात घ्या. आता 21 हे त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं, 21
गुणिले 2 किती आलं 21 दोन्ही 42 21 दोन्ही 42. आता 42 अवयव पाडा तुम्ही 6 गुणिले 7 आहे का क्रमवार संख्या 6 सत्ते 42 आहे का क्रमवार संख्या 6 सत्ते 42 म्हणजे लक्षात घ्या ही क्रमवार संख्या तुम्ही 21 हे सुद्धा काय आहे त्रिकोणी संख्या आहे. आता पुढचं घ्या 28 असेल. आता 28 आहे लक्षात घ्या. आता तुम्हाला 28 हे त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही जर ओळखायचं असेल तर सुरुवातीला काय करा 28 गुणिले 2 करा 28 गुणिले किती 56 आलं उत्तर समजतंय. आता 56 चा भाग घाला तुम्ही 56 कोणत्या क्रमांकामध्ये येते लक्षात घेतलं तुम्ही. आता 56 आहे लक्षात घ्या 56 चे अवयव पाडा 7 गुणिले 8 पल्लं 87 56 87 56 आहे येणारी क्रमवार संख्या म्हणजे ही काय आहे 28 सुद्धा काय आहे त्रिकोणी संख्या. आता पुढचं 36 घ्या. आता एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला त्या संख्येची अगोदर दुप्पट करायची. दुप्पट म्हणजे 2 गुणा 36 गुणिले 2 किती आलं उत्तर 72 आलं समजतंय का 72 आलं. आता ह्या 72 चे अवयव पाडा 72 चे अवयव पाडला आपण सुरुवातीला मोठा अवयव काय पाडला 8 गुणिले 9 8 9 72 आहे का क्रमवार संख्या आहे क्रमवार संख्या म्हणजे हे सुद्धा काय 36 काय आहे एक 36 काय आहे एक त्रिकोणी संख्या आहे समजते. आता एखादं पुढचं संख्या घ्या 10 गुणिले 11 घ्या तुम्ही उत्तर काय येतं बघा 10 लक्षात घ्या. आता 36 घेतलं का आपण आता पुढची येणारी संख्या कसं ओळखायचं लक्षात घ्या. आता इथं 8 9 झालं आपण काय करू 9 10 9 गुणिले 10 समजतं का 2 आता 9 आणि 10 क्रमवार संख्या घेऊ समजतं का 9 आणि 10 क्रमवार संख्या घेऊ आपण. आता क्रमवार संख्येचा गुणाकार आपला त्रिकोणी संख्या पुढची जर काढायचं असेल तर पुढच्या अंकाचा गुणाकार करावा लागेल 9 गुणिले 10 किती झालं 10 90 90 झालं 10 90 90 झालं का 10 90 90 भागिले 2 90 भागिले 2 म्हणजे उत्तर किती आलं 45 उत्तर किती आलं 45 म्हणजे 36 च्या नंतर 45 ही काय आहे आणखी एक त्रिकोणी संख्या आहे समजतंय. आता पुढचं घ्या 10 गुणिले 11 10 आणि 11 10 आणि 11 या क्रमावर येणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काय असते आपण काढूया लक्षात घ्या. गुणाकार करा सुरुवातीला 10 गुणिले 11 उत्तर किती येतंय 110 आलं का उत्तर 110 आलं उत्तर 110 लक्षात घ्या. भागिले 2 करा भागिले 2 म्हणजे उत्तर किती येईल तर 55 समजतं का म्हणजे 55 हे काय आहे एक त्रिकोणी संख्या आहे 55 ही एक आहे त्रिकोणी संख्या आहे. आता पुढचं घ्या 11 गुणिले 12 घ्या 11 आणि 12 आता ह्या क्रमवार हे जे क्रमवार संख्या आहेत यांची त्रिकोणी संख्या काय असलं आपण पाहूया. सुरुवातीला तुमचं तेच क्रमवार येणाऱ्या संख्येचा गुणाकार करा 11 गुणिले 12 किती येतं 12 1 12 ला 2 चला 1 12 1 12 आणि 1 13 आलं का उत्तर 13. आता लक्षात घ्या ह्या गुणाकाराचे निमपट म्हणजे 2 न भागा परत याला काय करा 2 न भागा किती उत्तर बघा तुम्ही 20 12 1 20 12 म्हणजे 66 पुढची येणारी संख्या काय असेल 66 असेल पुढची येणारी कोणती संख्या असेल 66 असेल. आता परत आणखी एक तुझी पुढची करू किती संख्या झाल्या आपल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आता पुढची संख्या करू करत आपण आता पुढची संख्या करू आपण. आता 11 गुणिले 12 केला आपण. आता 12 आणि 13 यांची त्रिकोणी संख्या कसं ओळखायचं लक्षात घ्या. तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीचा नियम 2 क्रमवार येणाऱ्या संख्येच्या गुणाकाराचे निमपट समजते का. सुरुवातीला करा गुणाकार 12 गुणिले 13 उत्तर किती येईल बघा 13 दोन्ही 26 ला 6 चला 2 13 1 13 आणि 2 किती 15 समजते भागिले काय म्हणताय गुणाकाराच्या निमपट भागिले 2 करा किती उत्तर बघा 42 14 42 14 1 82 16 42 14 1 उरलं 82 16 म्हणजे पुढची येणारी संख्या जी आहे त्रिकोणी संख्या आहे ती काय आहे 78 आहे समजते. आता पुढचं बघू
आता पुढची त्रिकोणी संख्या 78च्या येणारी 78 या संख्येच्या येणारी पुढची त्रिकोणी संख्या काय असेल आपण ओळखू. लक्षात घ्या. आता 13 आणि 14चं उदाहरण घेऊ आपण. तुम्हाला तेच रोज गुणाकाराच्या क्रमवार संख्येच्या येणाऱ्या गुणाकाराची निमपट म्हणजे काय. 13 गुणिले 14 किती उत्तर बघा. 14 त्रिक 4 त्रिकम 12. 14 त्रिक किती असेल 42. 42 ला 2 चला 4. 14 1 14 आणि 4 किती 18. 14 आणि 4 किती 18. आता लक्षात घ्या. क्रमवार संख्येच्या येणाऱ्या गुणाकाराची दुप्पट गुणाकाराची निमपट घाला 2 नंबर परत. किती आलं उत्तर 2 9 18 2 1 2. समजतंय म्हणजे किती आहे पुढची येणारी त्रिकोणी संख्या 91 आहे. समजतंय. आता आणखी एक पुढचं एकदा घेऊन आपण. समजतंय का. आता लक्षात घ्या. आता 13 14 झालं. आपण काय करू आता 14 आणि 15 या संख्येची आपण काय करू त्रिकोणी संख्या करू. तेच सूत्र तुम्हाला लक्षात घ्या. क्रमवार संख्येचे येणारा गुणाकार म्हणजे काय 14 गुणिले 15 किती उत्तर 15 चौक 60 ला 0 चला 6. 15 1 15 15 आणि 6 किती 21 भागिले गुणाकाराची निमपट भागिले 2 उत्तर किती येतं 2 1 2 0 105. लक्षात घ्या 105. आता ही 105 ची त्रिकोणी संख्या आहे ही 100च्या पुढे जात आहे. समजतंय का. 105 पुढची जी येणारी संख्या जी आहे 105 लक्षात घ्या ती काय होत आहे 100च्या पुढे जाणार आहे. म्हणजे 1 पासून 91 पर्यंतच्या संख्या 100 पर्यंतच्या संख्या एवढ्याच त्रिकोणी संख्या आहेत प्रत्येक जेवणाला. लक्षात घ्या. समजतं तुम्हाला. आता आपण कोणकोणत्या संख्या त्रिकोणी संख्या आहेत पाहूया. सर्वात पहिला आपण सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे 1. समजते. नंतर 3 नंतर 6 नंतर 10 15 21 नंतर आहे हे किती 28 आहे 28 नंतर आहे 36 45 55 66 78 आणि 91. एकूण संख्या किती जातात मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. समजते का. म्हणजे 1 ते 100 पर्यंत सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 असेल तर सर्वात मोठी 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी जी संख्या आहे ती किती आहे 91 आहे. समजते तुम्हाला. आता पुढचं चॅप्टर घेऊ आपण. त्रिकोणी संख्या झालं. आता आपण काय करू चौकोनी संख्या पाहूया. आता चौकोनी संख्या किंवा चौरस संख्या समजतं का. आता चौरस संख्या आता चौरस संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या कोणतेही पूर्ण वर्ग संख्या आहे त्यांना आपण काय म्हणतो चौरस संख्या. आता लक्षात घ्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. चौरस संख्या कोणती म्हणायची. आता लक्षात घ्या 4 ही संख्या आहे. 4 ही कशाचा वर्ग आहे 2 चा वर्ग आहे. 4 ही कशाचा वर्ग आहे 2 चा वर्ग आहे. म्हणजे 4 ही संख्या कशी आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. बरोबर आहे. 4 ही कशाचा वर्ग आहे 2 चा वर्ग आहे. म्हणजे 4 ही काय आहे पूर्ण वर्ग संख्या. आता उदाहरण 3 घ्या. 3 चा वर्ग किती होतंय 9. म्हणजे 9 ही संख्या कशी आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 चं उदाहरण घ्या. 4 चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग किती होतंय 16. 16 ही संख्या कशी आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. पुढची संख्या घ्या 25. 25 कशाचा वर्ग होतंय 5 चा वर्ग होतंय. म्हणजे हे सुद्धा काय आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. 36 आहे. 36 कशाचा वर्ग आहे 6 चा वर्ग. म्हणजे हे सुद्धा काय पूर्ण वर्ग संख्या आहे. बरोबर आहे. 7 7 49 असेल कशाचा वर्ग आहे 7 चा वर्ग आहे. म्हणजे 49 काय असेल पूर्ण वर्ग संख्या असेल. आता 64 असेल. 64 कशाचा वर्ग आहे 8 चा वर्ग आहे. 8 8 64 म्हणजे 64 ठीक आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. आता पुढची 81 असेल. 81 कशाचा वर्ग आहे 81 कशाचा वर्ग आहे 9 चा वर्ग आहे. समजते.
81 कशाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे, म्हणजे 81 काय आहे? ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आता पुढची पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 100. हे कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. आता म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत पूर्ण वर्ग संख्या किती येतात लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण चौरस संख्या एकूण पूर्ण वर्ग संख्या किती आहेत? 9. एकूण पूर्ण वर्ग संख्या किती आहेत? 9. सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? 4. सर्वात लहान चौरस संख्या कोणती? 4. समजतंय? सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? 4. सर्वात लहान चौरस संख्या कोणती? 4. आणि 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी चौरस संख्या किंवा सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 100. समजतंय बघा. आता आपण पुढचं पाहूया. आता पुढचा चॅप्टर आहे, पुढचा संख्या आहे पंचकोनी संख्या. कोणती संख्या? पंचकोनी संख्या. पंचकोनी संख्या. पंचकोनी संख्या लक्षात घ्या. पंचकोनी संख्या आपण त्या संख्येला म्हणतो त्या संख्येच्या बिंदूवरून लक्षात घ्या. त्या संख्येच्या बिंदूवरून एक पंचकोन तयार होतो, त्यांना काय म्हणतो आपण? पंचकोनी संख्या. लक्षात घ्या. परत एकदा पंचकोनी संख्या म्हणजे त्या संख्येच्या बिंदूवरून एक पंचकोन तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण? पंचकोनी संख्या म्हणतो. आता पंचकोनी संख्याचं सूत्र, पंचकोनी संख्येला काय सूत्र आहे लक्षात घ्या. n कंसात 3n - 1/2 म्हणजे काय? n कंसामध्ये 3n - 1/2 त्याला काय म्हणतो? हे काय? पंचकोनी संख्याचं सूत्र आहे. आता लक्षात घ्या, आपला पंचकोनी संख्या काढायची. आता कशा पद्धतीने काढायच्या? आता पहिली पंचकोनी संख्या काढायची. आपला काय काढायचं आहे? पहिली पंचकोनी संख्या काढायची आहे. पंचकोनी संख्या काढायची आहे. तर आपण काय करायचं? ह्या n ची जी व्हॅल्यू आहे, n इक्वल टू म्हणजे n च्या बरोबर n ची किंमत किती वापरायची? 1 वापरायची. आता n ची किंमत 1 ह्या सूत्रामध्ये ठेवून द्या. लक्षात घ्या, n कंसात 3n - 1/2 आहे. आता n ची व्हॅल्यू 1 वापरा म्हणजे 1 कंसात 3 गुणिले 1 - 1/2 ला सोडवा. परत आता कंस सोडा. 3 1 3 3 - 1 किती राहिलं? 2. 3 1 3 3 - 1 किती राहिलं? 2 म्हणजे 1 कंसात 2/2. समजते का? आता जेव्हा इथं कंस असते आणि इथं कोणतं चिन्ह नाही, ह्या 1 आणि या कंसामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय असते? गुणाकाराचं चिन्ह असतं. लक्षात घ्या. काय असतं चिन्ह? गुणाकाराचे. तुम्हाला मी प्रॉपर पदावली या चॅप्टर मध्ये तुम्हाला मी शिकवतो. समजतं का? म्हणजे 1 गुणिले 2 किती झालं? 2/2. 1 गुणिले 2/2 गुणाकार करा. 2/2 म्हणजे सर्वात लहान पंचकोनी संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात लहान पंचकोनी संख्या कोणती आहे? 1 आहे. समजतंय? आता n ची व्हॅल्यू आपण काय करू? 2 ठेवू. n ची व्हॅल्यू काय करू आपण? 2 ठेवू. आता पाहू तर काय येते. समजतंय? आता n ची व्हॅल्यू काय करू आपण? 2 ठेवू. हे ठेवलं 2 n ची व्हॅल्यू आपण. आता लक्षात घ्या, n ची व्हॅल्यू 2 ठेवलं म्हणजे प्रत्येक जिथे जिथे n आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवायचे आहे. म्हणजे काय? आता या n च्या ठिकाणी 2 ठेवा. 2 कंसात 3 गुणिले 2. आता 3n आहे. 3n मध्ये कोणतेही चिन्ह नाही म्हणजे इथे चिन्ह कोणतं आहे? गुणाकाराचं. समजा. लक्षात घ्या, ह्या 3 आणि n मध्ये कोणतेही चिन्ह नाही म्हणजे इथे कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. लक्षात घ्या, हमेशा जेव्हा एखादं चिन्ह नसतंय तेव्हा तिथं काय असतं? गुणाकाराचं चिन्ह असं. लक्षात घ्या. आता 3 गुणिले 2 झालं का? 3 गुणिले 2 यांची व्हॅल्यू ठेवली 2. 3 गुणिले 2 वजा 1/2 जसं तसं लिहा. पहिल्यांदा कंस सोडून घ्या. 2 कंसात 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 वजा 1 6 मधून 1 गेलं किती राहिले? 5 राहिले. 5/2. तुम्हाला परत एकदा सांगतो. आता 2 कंसात 5 इथं कोणतंही चिन्ह नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं आहे. कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. हे लक्षात ठेवा. 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10/2 उत्तर किती आलं? 5.
म्हणजे दुसरी येणारी पंचकोनी संख्या किती आहे? पहिली कोणती होती तुमची? पहिली पंचकोनी संख्या कोणती आहे? 1 आहे. दुसरी आहे 5. आता तिसरी पंचकोनी संख्या काढू आपण. काय असेल पाहू. समजतंय का? आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर पाचवी पंचकोनी संख्या काढा. समजतंय का? म्हणजे लगातार येणारी, क्रमाने येणारी पाचवी पंचकोनी संख्या काढा. म्हणजे तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. यांच्या ठिकाणी काय करा तुम्ही? 5 लिहा. पाचवी संख्या काढायची आहे. पाचवी पंचकोनी संख्या काढायची आहे तर यांच्या ठिकाणी 5 लिहा. ठेवा आता यांची व्हॅल्यू इथं 5 ठेवून द्या. 5 कंसात 3 यांची व्हॅल्यू ठेवा. 3 गुणिले 5 वजा 1 भागिले 2. समजतंय? आता लक्षात जसं तसं लिहा. 5 कंसात 3 5 15, 3 5 15, 15 मधून 1 गेलं किती राहिलं? 14 आहे का? 14 भागिले 2. आता लक्षात घ्या 5 कंसात 14 आहे. त्या दोघांमध्ये चिन्ह कोणतं नाही म्हणजे काय? गुणाकाराचं. लक्षात घ्या. आपण ती कंस काढून टाकू. कंस काय करू? काढून टाकू. 5 गुणिले 14 भागिले 2 म्हणजे 14 पंचाने किती? 70. 14 पंचाने 70 भागिले 2. जे नेक्स्ट येणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? पाचवी 35 आहे. समजतं का? म्हणजे पाचवी येणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 35. आता लक्षात घ्या आपण 10वी येणारी त्रिकोणी संख्या काढू आपण. समजतंय? आता लक्षात घ्या 10वी असेल, 100वी असेल, 200वी असेल, कितवी असेल तुम्हाला काढता पाहिजे. आपण काय करू? 11वी येणारी पंचकोनी संख्या काढू आपण. आता 11वी म्हणजे यांची व्हॅल्यू किती ठेवायची? 11 ठेवायची. ठेवून आता चला त्या सूत्रामध्ये n कंसात 3n - 1/2. समजतंय? आता लक्षात घ्या n कंसात 3n - 1/2 हे सूत्र आहे. आता आपल्याला पंचकोनी 11वी संख्या काढायची आहे तर ठेवा मग यांच्या ठिकाणी 11 ठेवलं कंसात 3. आता इथं 3n म्हणजे काय? 3 गुणिले 11. इथं काय म्हणजे काय? गुणिले आहे. 3 गुणिले 11 - 1 भागिले 2. ह्याला सोडून घ्या. 11 जसं तसं लिहिलं. 11 कंसात 11 3 33, 33 वजा 1 त्याला 32 भागिले 2. आता 11 गुणिले 32 इथं काय नाही म्हणजे काय? गुणाकार आहे. 11 गुणिले 32 भागिले 2 भागाकार झाला. बेक बे 16 नी 32 आहे का? म्हणजे 16 गुणिले 11. 16 गुणिले 11 करा. सॉल्व करा. 16 1 16 6 चला 1 16 1 16 आणि 1 17 म्हणजे 11वी येणारी पंचकोनी संख्या कोणती आहे? 176. तर अशा पद्धतीने काय पंचकोनी संख्या काढल्या जातात. समजतंय? आता आपण षटकोनी संख्या पाहूया. काय पाहूया आपण? षटकोनी संख्या. षटकोनी संख्या. आता षटकोनी संख्याचं एक साधारण आणि सोपं सूत्र आहे मित्रो. n कंसात 2n - 1 हे काय आहे? षटकोनी संख्या सूत्र आहे. आता पंचकोनी संख्याचं सूत्र काय होतं? n कंसात 3n - 1 3n वजा 1 भागिले 2 हे काय होतं? पंचकोनी संख्याचं सूत्र होतं. षटकोनी संख्याचं काय आहे? n कंसात 2n - 1. आता सर्वात लहान जर षटकोनी संख्या काढायचं असेल तर कसं काढायचं? लक्षात घ्या. सर्वात लहान षटकोनी संख्या काढायचं असेल तर n ची व्हॅल्यू काय ठेवा तुम्ही? 1 ठेवा. n ची व्हॅल्यू काय ठेवा? n ठेवा. सूत्रामध्ये वापरा. 1 कंसात 2 गुणिले 1. समजतं का? इथं 2n म्हणजे काय? 2 जसं तसं ठेवलं आणि 2 आणि n मध्ये कोणतेही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचा आहे. गुणाकार घेतला आणि n ची व्हॅल्यू 1 ठेवली. समजतंय? 2 गुणिले 1 - 1. समजतंय का? आता 2 1 किती झालं? 1 जसं तसं 1 लिहा. आहे बे 1 बे -1 वजाबाकी करा. 1 कंसात 1 2 म्हणून 1 राहिले 1 राहिलं म्हणजे सर्वात लहान षटकोनी संख्या काय असेल? 1 असेल. समजतं का? म्हणजे पहिली षटकोनी संख्या कोणती आहे? 1 आहे. आता आपण दुसरी षटकोनी संख्या करू. आता काय करू आपण? दुसरी षटकोनी संख्या करू. सूत्र हे